नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल. दादांना अखेरचा निरोप देताना खरोखरच लाखो लोक आज या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. शासकीय इस्मामध्ये दादांवर हा अंत्यसंस्काराचा जो कार्यक्रम आहे तो होत आहे. प्रत्येकाला अश्रू अनावर झालेले आहेत. दादांची बॉडी तिरंगामध्ये लपटून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणताना आपण पाहतात. पोलीस दल त्यांना शासकीय इस्मामधून त्यांना सलामी देण्यात येणार आहे. हजारो पत्रकार आज शेवटचा दादांचा हा निरोप घेताना सर्व चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपताना लाखोंची धडकन असणारं असं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड जाताना हा शेवटचा निरोप. तसा सूर्य उगवतो आणि तो मावळतो त्याप्रमाणे अजितदादा हे सूर्याप्रमाणे सकाळी कामाला लागायचे आणि आज तो सूर्य मावळताना शेवटचा हा निरोप घेताना प्रत्येकाला अश्रू अनावर झालेले आहेत. सर्व पवार कुटुंबीय एकत्र स्टेजवर ज्या ठिकाणी त्यांचा शेवट आज ही चिता रचल्या जाणार आहे त्या ठिकाणी हा शेवटचा प्रसंग तिरंगामध्ये त्यांना लपटून आणलेला आहे. हा तिरंगा त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करताना अधिकारी वर्ग आपण पाहिलात की त्यांच्या अंगावर जो तिरंगाने त्यांना लपटलेलं होतं तो तिरंगा त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलेला आहे. हा क्षण नक्कीच भावूक आहे, भावनिक आहे. 24 तासामध्ये होत्याचं नव्हतं असा हा दादांचा शेवटचा प्रसंग पाहताना निश्चित डोळे टिपतील. सुरेंद्र पवार, पार्थ पवार, रोहित पवार यांच्याकडं हा ध्वज स्वाधीन केलेला आपण पाहिलेला आहे. निश्चितपणे अजितदादा हे अमर रहे ह्या घोषणाने लाखो लोकांची धडकन आज जयजयकाराने त्यांना शेवटचा निरोप देताना पार्थ पवारांच्या आत्या यांनी हा ध्वज स्वीकारलेला आहे. सर्वांना शेवटचा नमस्कार करताना दादांच्या वतीने पार्थिव देह चंदनाच्या लाकडावर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड गर्दी झालेली आहे. केंद्रीय भाजपचे ज्येष्ठ मंत्री अमित शहा सुद्धा आज गृहमंत्री म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर देशाचे सर्व बडे नेते आजच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
त्याचबरोबर ज्या राज्याचा विकास करण्यासाठी आपलं जीवन शेवटच्या क्षणापर्यंत अर्पण केलेलं अशी अजितदादांना त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचा सर्व सारथी, आज मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शेवटचं पुष्पचक्र केंद्रीय आणि राज्याचे सर्व मंत्री एकत्र येऊन वाहताना धार्मिक विधीला सुरुवात झालेली आहे. पंडितजीने विधीला सुरुवात केलेली आहे. त्यांचं कुटुंब या विधीमध्ये सर्वच, त्यांचे भाऊ, त्यांच्या बहिणी, सर्वच मुलं, नातवंड, सर्व नातलग आज या शेवटच्या विधीमध्ये सहभागी होताना हे शेवटचं चित्र आपण पाहिलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेतून शांतता राखण्याचं आव्हान केलेलं आहे सर्वांना. दादांना शेवटचा निरोप देताना दादांच्या आवडत्या बहीण सुप्रिया सुळे यांना सुद्धा शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. रात्री शरद पवार साहेब यांचे सुद्धा देशाचे गृहमंत्री, केंद्रीय मंत्री अमित शहा, शरद पवार यांची सात्वन करताना त्यांच्या शेजारीच स्थानापन्न झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शरद पवार सारखे धुरंधर असे नेते, त्यांचा वारसा लाभलेला अजित पवारांनी त्यांचा वारसा शेवटच्या श्वासापर्यंत जपलेलं होतं. त्यांचं नाव, त्यांचं कार्य, काकांचं हे उज्ज्वल करण्यामध्ये दादा हे यशस्वी झालेले होते. काही ठराविकच नेत्यांना तेवढा चाहता वर्ग मिळत असतो, त्याप्रमाणे हा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज अजितदादांना शेवटचा निरोप देताना, शेवटच्या अजितदादा अमर रहे ह्या घोषणा देताना पार्थिव देह ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी पार्थ पवार यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. ड्रोन प्लीज खाली घ्यायचे. ड्रोन पंडितजी या विधीमध्ये पोलीस विभागाची सूचना पठण करताना ड्रोन खाली आपल्याला दिसून येत आहेत. मैदान जमलेलं आहे. मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रचंड अशी मोठी गर्दी आपल्याला जमलेली पाहायला मिळत आहे. विधी झाल्यानंतर त्यांनी चितेवर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ध्येय रचण्यासाठी मार्गक्रम करताना आपल्याला पवार कुटुंबीय शेवटचा त्यांना हात लावलेला आहे. पुन्हा असा नेता दादांच्या रूपामध्ये मिळणार नाहीत. त्यांचे मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री स्नेहमित्र देवेंद्र फडणवीस शांतपणे त्यांना शेवटचा निरोप देताना केंद्रीय मंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शहा तो प्रसंग त्या ठिकाणचा पाहताना सुनित्रा पवार अजितदादा यांच्या पत्नी शेवटचा
हा निरोप देताना आपल्या पतीला, दादांना पुन्हा मिळणार नाहीत, त्यांनी देशासाठी आपला शेवटचा श्वासापर्यंत देशसेवा केलेली आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रामधून गोरगरिबांसाठी जितकं चांगलं कार्य करता येईल तितकं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पवार कुटुंबियांनी सर्व शेवटचं दर्शन घेतलेलं आहे. कुटुंबाचं दर्शन झाल्यानंतर सर्व राजकीय नेते मंडळी या ठिकाणी शासकीय इस्मामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करत असताना सर्वजण या ठिकाणी येणार आहेत. आपण पाहतात की पवारसाहेबांची मिसेस अजितदादांच्या काकी यांना अश्रू अनावर झालेला आहेत. शेवटचा निरोप देताना, शेवटचा दर्शन घेताना, आपल्या पुतण्याचा शेवटचं दर्शन घेताना हा भावनिक प्रसंग आपण पाहिला तर निश्चित आपले डोळे पाणवतील. सुप्रिया सुळे, अजितदादांची बहीण, त्यांच्या आईला घेऊन आलेल्या होत्या दर्शन घेण्यासाठी आणि अश्रू नयनाने त्यांना शेवटचा निरोप देताना हा प्रसंग पाहिलेला आहे. त्यांचे चुलत भाऊ, चुलते, पुतणे सर्वच जण आज शेवटचा हा निरोप घेत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत. आपण हा लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की लाखो लोक शांतपणे, शिस्तबद्धपणे भर उन्हामध्ये एकत्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी बसलेले आहेत. डोळे भरून जणू का आपल्या डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये दादांचा शेवटचा हा क्षण, हा अंत्यविधीचा टिपताना आणि पुन्हा हा क्षण येणार नाही, मिळणार नाही, तो क्षण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, सर्व नेते मंडळी हे टिपून घेताना हा क्षण आपण पाहिलेला आहे. लाखो लोक आज अश्रू नयनाने शेवटचा निरोप देताना हा क्षण निश्चितपणे आम्हाला सर्वांना जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत दादांचं हे कार्य अमर राहणार आहे. त्यांच्या कार्यासारखी पुन्हा तोड कोणामध्ये, कोणत्याही नेत्यामध्ये होईल हा प्रश्नचिन्ह आज आपल्यासमोर आहे. ज्यांनी गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यांची सेवा करण्याचा जणू काही विडाच उचललेला होता आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत ते त्याप्रमाणे त्यांचं काम करत होते. असं व्यक्तिमत्व असणारं अष्टपैलू सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य होतं. त्यांचा कार्याचा ठसा म्हणून आज लाखो लोक आजच्या या अंत्यविधीच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहेत. आपण पाहिलेलं की शरणर असताना दादांना त्यांचं कुटुंब हे अखेरचा निरोप देत आहेत. शेवटचा हात हा सरणावर स्पर्श करताना, त्यांचं दर्शन घेताना या आपण व्हिडिओमध्ये, चित्रामध्ये हे टिपलेले क्षण आहेत. त्यांना शेवटची श्रद्धांजली म्हणून शासकीय इस्मामध्ये त्यांना अनेक तोप्याची त्यांना सलामी देण्यात येणार आहे. या प्रसंगातून आपल्याला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणूया
धुरंधर असा राजा म्हणूया आज आपल्यामध्ये नाही. हा सूर्य मावळताना जरी दिसत असलं परंतु त्यांचं कार्य हे सदैव हे तुमच्या आमच्यामध्ये राहणार आहे. सदैव हे जिवंत राहील, अमर राहील. त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपल्याला द्यायच्या आहेत. ना भूत ना भविष्यामध्ये असा हा नेता दादांच्या रूपाने मिळणं अशक्य. या राजकारणाचा आणि समाजकारणाचा रथ त्यांनी इथपर्यंत आणलेला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हा रथ पुढे नेण्याचं आव्हान दादांच्या नंतर हे आव्हानात्मक असं काम त्यांच्या पुढं दादांनी सोडून गेलेले आहेत आणि ते पेलवण्याची जबाबदारी आता पुढे पाहूया कशा पद्धतीने पेलवतील. त्यांचा आदर्श कशा पद्धतीने डोळ्यापुढे ठेवून त्या कार्याला सलामी देतील, त्या कार्याला अखेर न्याय देतील असं आशा आजच्या त्यांच्या मंत्रिमंडळातून, त्यांच्या मंत्रिगणातून, सर्व नेत्यांमधून आपण घेऊया. समाज हिताई न्यूजच्या वतीने, बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या वतीने आणि त्यांच्या सर्व चाहत्या वर्गाकडून दादांना अखेरचा भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करतो. हा शेवटचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती आज या ठिकाणी मी तुम्हाला करत आहे. पण पाहतात सुरेंद्र पवार आणि पार्थ पवार दादांची बॉडी म्हणजे मुलांनी आपल्या खांद्यावर आणलेले आहे. शेवटचा निरोप देताना निश्चित हृदय हे भरून आलेलं असणार. त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांनाही आज दादा आपल्यामधून गेलेले आहे त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आपण पाहतात की पुष्पचक्र, अशोक चक्राच्या माध्यमातून आपण देशाचे गृहमंत्री दादांना समर्पित करताना, अर्पण करताना हे चित्र आपण पाहतात. सर्व पवार कुटुंबाचं अमित शहा यांच्याकडून सात्वन करताना, शेवटचा दादांचा अंतदर्शन घेऊन निरोप देताना हा प्रसंग आपण लाईव्ह या दृश्यामध्ये आपण पाहतात. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र सदनाचे सभापती यांनी सुद्धा पुष्पचक्र अर्पण करून त्यांचं दर्शन घेऊन पवार कुटुंबाचं सात्वन करून हा प्रसंग आपण पाहता आहात. त्यांचे सहकारी राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मित्रांना
दादांना शेवटचा निरोप देताना हा भावनिक प्रसंग चक्रमन करून शेवटचं दर्शन घेताना हे दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबाचं सांत्वन करून निरोप घेताना हा प्रसंग जवळचा मित्र एक दिवस पहिलेच एकत्र कॅबिनेट मीटिंगमध्ये एकत्र असताना दुसऱ्या दिवशी हा प्रसंग, हा विश्वास बसत नाही असा हा प्रसंग आज घडलेला आहे. बारामतीमध्ये मुंबईहून येत असताना दादांचा हा विमान अपघात प्रत्येकाला चटका देऊन जाणारा. गडकरी साहेब आपण पाहतात की केंद्राचे वरिष्ठ नेते, वरिष्ठ मंत्री दादांना शेवटचा निरोप देताना त्यांच्या समयेत सुद्धा दादांनी काम केलेलं आहे. त्यांचा आदर्शही डोळ्यापुढे ठेवून आपला कामाचा ठसा उत्तमपणे उमटवणारे असं व्यक्तिमत्व म्हणजे दादांकडे पाहिलं जातंय. आपण पुढच्या पिढी गुरुजी गुरुजी त्यांनी आता म्हटलं जन्दुपनायो सुम्ना देवतीयवा तस्य लोकाः सुतावता युभिरहोभिरक्तुभिरक्तं नमो नास्वस नाम समय तले आदेशहि तेभ्यः प्रेतियां लोकमिच्छतो तस्मत्ति जुयन्ताम श्रेया वायुः पुनातु सविता पुनाद्वदनिर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा विमुञ्चान्तां श्रियाः अश्वत्ति देवो निखदनं परन्देवो भसाति कर्ता इत्केला सतजत्स नवत पूरुकम् कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल.
सविता ते शरीराणि मातुरुपस्थावत आपण पाहिलेलं आहे की शेवटचा अग्नी देताना दादांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार यांनी मिळून त्यांना अग्नी दिलेला आहे. हा प्रसंग निश्चित भावनिक अश्रुनयनाने लाखो लोकांनी आज दादांना शेवटचा निरोप देताना आणि शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेवटची त्यांना सलामी देताना सर्व पोलीस दल अखेरची मानवंदना
शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. विश्वे देवागतं ब्रावन्तु नः सुखे त्वं जग सदा. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या मागच्या बाजूला गेट आहे, त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आपण अखेरचा निरोप या ठिकाणी आपण जेथे आहात तिथूनच अंत्यदर्शन घेऊन पाठीमागच्या प्रयत्न परत जायचं आहे. कुठल्याही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण होऊन देऊ. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नये. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन करावं की ते या शिस्तीत अंत्यदर्शनाला उभे राहिले, या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहे. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट पद्धतीने आपापल्या घरी जातील. दादांनी आणून दिलेली शिस्त आणि शिकवण, संयम याचं ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री करत जावं असं आवाहन आहे. हे बघा, माझी विनंती आहे की
अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती आहे. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. वायुराने रामामृतमते भसमान तत्तु शरीराम. EBचे प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा. सर्व गेट ओपन करा. सर्व गेट मधून अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोत्सव शांति शांति शांति. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय.